भाईंदरपाडा येथील स्मशानभूमीचे काम कूर्मगतीने होत असल्यामुळे ॲडव्होकेट सुनीता बानीस करणार कोर्टात याचिका दाखल। भाईंदरपाडा येथे 3,70,000 स्क्वेअर फूटमध्ये सर्व धर्मियांसाठी स्मशानभूमीचे काम सुरू आहे। त्यामध्ये बालाजी एंटरप्राइजेस यांना या कामाचे कंत्राट 34 करोड रुपयाला TDR दिले गेले आहे। तरी आतापर्यंत एकदम थोडेच काम झाले आहे। त्यामध्ये स्मशानासाठी असणारे पार्किंगचे काम झाले आहे। स्मृती उद्यानाचे काम अजून अर्धवट झाले आहे। हे काम कधी पूर्ण होणार याची काहीही माहिती संबंधित आस्थापनाकडून मिळत नाही। तसेच सर्व धर्मीय स्मशानभूमीचे क्षेत्र निश्चित होत नाहीये। त्यातील काही भाग खाजगी विक्रेत्यांच्या कब्जात असल्याचा ॲडव्होकेट सुनीता बानीस यांना संशय आहे। यातील प्लांट क्रमांक नंबर 44चा काही भाग गो एअरलाइन्सच्या नावाने म्यूट केला आहे। ही सर्व धर्मीय स्मशानभूमी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी RTI ॲक्टिव्हिस्ट मेल्विन फर्नांडिस हे सुद्धा प्रयत्न करत आहेत। तसेच हे ठाण्यातील सर्वात मोठे सर्व धर्मियांसाठी असणारे स्मशान लोकांना माहिती व्हावे यासाठी तसा बोर्ड लावण्यात यावा अशी त्यांची मागणी त्यांनी केली आहे। डायरेक्शन जैसे सर्वे हो गया, काम चालू हुआ है। बालाजी एंटरप्राइजेज और TMC मिलके काम चालू जस्ट इनिशिएट किया है यही साल में। माई ओनली कंसर्न इज दैट द वर्क शुड बी कंप्लीटेड एंड इट शुड बी हैंडेड ओवर टू द कंसर्न कम्युनिटीज, द हिंदूज, द मुस्लिम्स, Jains, Lingayats and the Jews, including the Christians. अभी आप and it should be completed time bound. तो अभी आप जब यहाँ पे आए तो कौन-कौन से कम्युनिटी के लिए कितना जगह सर्वे नंबर क्या कुछ दिया गया? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महापालिका आयुक्त सौरभराव यांनी स्वाक्षरी करून केले मतदानासाठी नागरिकांना आवाहन। देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आवर्जून पार पाडावे असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी नागरिकांना केले आहे। शुक्रवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी लावण्यात आलेल्या मी मतदानाचा हक्क बजावणार या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली। तसेच सेल्फी स्टँडचे उद्घाटनही केले। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय GG गोदेपुरे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदींनी या स्वाक्षरी फलकांवर सही केली। जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदानाचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्या दृष्टीने ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मीडिया आशा सेविका यांच्या माध्यमातून मतदाराविषयी जागृतीचे अभियान सुरू केले आहे। शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून आवश्यकतेनुसार बीट मार्शल्स नेमावेत।
सर्वकष स्वच्छता अभियानात आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वकष स्वच्छता अभियान डीप क्लिनिंग कॅम्पिंग शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात, तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी. तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्वकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते. तानसा पाईपलाईन परिसर, उपवन तलाव परिसर कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत. तसेच ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कचरा कुंड्यांमधील कचरा दिवसातून 2 वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले ड्रेनेज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फुटपाथची साफसफाई करण्यात आली. उपवन तलाव येथील पायलादेवी मंदिर ते उपवन तलाव परिसर, बनारस घाट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी, दुभाजक येऊर, फॉरेस्ट ते रिक्षा स्टँड, वर्तकनगर नाका, वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते HDFC बँक आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची शपथ घेतली. तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या झिरो डम्पिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. दिशा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत धुंदीत गाऊ मस्तीत राहू या गाण्याचा कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे संपन्न. 40 नंतर ज्यांना गाणी गायची संधी हवी असेल त्यांनी घ्या दिशा म्युझिक अकॅडमीमध्ये प्रवेश. सौ श्वेता दीपक सावंत आयोजित आणि दिशा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत ठाणे गडकरी रंगायतन येथे धुंदीत गाऊ मस्तीत राहू हा गाण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी रात्री 8:30 वाजता या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्वेता सावंत यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली, तर निवेदिकांनी या कार्यक्रमात गाणाऱ्या कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली. सुरू निरागस हो या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संगीतप्रेमींनी प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं. यावेळी निवोदित कलाकारांनी सुमधुर गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. सौ श्वेता दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून दिशा म्युझिक अकॅडमीचा जन्म झाला. स्वतः त्यांना गायनाची आवड असल्यामुळे त्यांनी कोऑर्डिनेटर विवेक कदम आणि ॲडमिन हेड सुनील सावंत यांना घेऊन आणि अशीच गायनाची आवड असलेल्या निवोदित गायकांना घेऊन 3 वर्षापूर्वी दिशा म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण लपलेले असतात. त्यात ज्यांना गाण्याची आवड असते त्यांना कधी संधी मिळत नाही. अशा 40 पार केलेल्या व्यक्तींना गायनाची संधी दिशा म्युझिक अकॅडमीने दिली. तसेच गाण्याची आवड आहे पण गाता येत नाही अशांना दिशा अकॅडमी गायनाचे प्रशिक्षण दिले आणि नंतर स्टेजवर गाण्याची संधी दिली. आतापर्यंत 52 ते 53 लोकांनी अशा प्रकारे गाणं शिकून मोठ्या स्टेजवर गाणी गायली आहेत. आता त्यांच्या अकॅडमीच्या कळवा आणि लुईसवाडी येथे 2 शाखा आहेत. अशी गाण्याची आवड असलेल्या व्यक्ती स्वतःसाठी संधी शोधत असतील त्यांनी नाममात्र शुल्क भरून दिशा म्युझिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यास काहीच हरकत नाही. तरी इच्छुक लोकांनी विवेक कदम 9892028216 किंवा सुनील सावंत 8097939939 यांना संपर्क साधावा.
माझं नाव विवेक कदम. मी दिशा अकॅडमीचा कोऑर्डिनेटर आहे. दिशा म्युझिक ही जी संस्था आहे, अकॅडमी आहे, कशा प्रकारे कार्य करत आहे? आता आमचं गेल्या 3 वर्षापासून कार्य चालू आहे. समाजातल्या वेगवेगळ्या थरातलं म्हणजे 40शी पुढचं जी लोक आहेत त्यांचं सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात आयुष्यातल्या, आणि त्यांचं कुठेतरी एक स्वप्न असतं म्हणा किंवा पॅशन असतं की आपल्याला गाणं गायचं आहे, पण त्यांना स्टेज मिळत नसतो. तर अशा लोकांना आम्ही एक स्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे दिशा अकॅडमी म्हणून, आणि त्यांना स्टेज मिळवून देणं हे आमचं एक काम आहे. म्हणजे असे बरेच लोक आमच्याकडे येऊन शिकून गेली आहेत, गाऊन गेली आहेत. तर हे आम्ही काम गेली 3 वर्ष करतोय. ते 40शी पुढचे जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करताय? आम्ही त्यांना सांगेन की लवकरात लवकर या, आमच्याकडे जॉईन व्हा. तुमचे स्वप्न जी असतील, तुम्हाला स्टेजवर गाण्याची स्वप्न असतील, ती आम्ही तुम्हाला साकार करून देऊ. तुम्हाला चांगले गायक बनवू आणि तुम्ही लोकांसमोर येऊन तुमची भीती जाऊन तुम्ही छान प्रकारे गाल, ही आमची तुम्हाला एक हे गॅरंटी आहे आमची. सर, कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या या अकॅडमीला? आमच्या अकॅडमीला खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे आता आम्ही दुसरी ब्रांच उघडली लुईसवाडीला. पहिलं 2 वर्ष आम्ही फक्त कळव्यामध्ये आम्ही कार्यरत होतो. आता जानेवारीपासून आम्ही लुईसवाडीला एक ब्रांच उघडले. तर तिथेही म्हणजे 2 महिन्यातच आमचे जवळजवळ 8 ते 10 लोक शिकायला यायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू तेही वाढत चालले. म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये कदाचित आम्ही आणखीन एक 3री पण ब्रांच उघडू. घोडबंदर रोडला बरेच आता हे होत चालले, तर त्या दिशेला पण आम्ही जायची आमची हे आहे, इच्छा आहे. बघू आता. नमस्कार, मी सुनील सावंत, दिशा म्युझिक अकॅडमीचा ॲडमिन हेड. आम्ही गेले 3 वर्ष या दिशा म्युझिक अकॅडमीशी संलग्न आहोत, आणि इथे नुसतं गायकांना शिकवलं जात नाही, तर त्यांचं फॅमिली प्रॉब्लेम काय असेल किंवा काय ते पण जाणून घेतो. काही मदत श्वेता सावंत मॅडम मदतही करतात काही जणांना, म्हणजे जे खरोखर जेन्युइनली हे असेल तर. तसंच आम्ही आश्रमामध्ये पण प्रोग्राम करतो. बाल गुन्हेगार वगैरे त्यांच्यासाठी पण आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रोग्राम करतो आहे. आणि इथे नुसतं शिकवलं जात नाही, तर म्हणजे गाणं नुसतं गायलं जात नाही, तर शिकवलंही जातं. तुम्ही कोणत्या ह्याच्यामधून कसं हे करता येईल तुम्हाला, आणि म्हणून आमच्या सिंगरचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे, आणि हे सगळं क्रेडिट श्वेता मॅडमनं जातं. माझं नाव सौ श्वेता दीपक सावंत आहे. मी गेले 3 वर्ष दिशा म्युझिक अकॅडमी अशी संस्था चालवती आहे, आणि गेले 3 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. नवीन सिंगर्सना घेऊन, गायकांना घेऊन त्यांना मी स्टेजपर्यंत पोचवण्याचे कार्य करते आहे. माझ्या ग्रुपमध्ये कोणीही नवीनच सगळे कलाकार आहेत जे शिकत आहेत. कोणी प्रख्यात शिकलेले नाही आहेत. सगळ्यांना, प्रत्येक माणसामध्ये एक सिंगर लपलेला असतो. माझ्यामध्येही होता, आणि नंतर मी सगळं कार्यरत माझी कामाचं हे झाल्यानंतर, कामं पूर्ण झाल्यानंतर, वयाच्या बराच अर्धा पूर्ण झाल्यानंतर मी आज स्वतःही संगीतमध्ये स्वतःला वाहून घेतलं, आणि असे सगळे नवोदित कलाकार मी तयार करते. आणि आज गडकरी रंगायतन, प्रबोधिनकरी ठाकरे, त्याच्यानंतर विष्णुदास भावे अशा ठिकाणी मी माझे कार्यक्रम करते आहे. माझ्या 2 संस्था आहेत, एक ठाण्यामध्ये लुईसवाडीला आहे आणि एक कलव्यामध्ये आहे. तिथे मी सगळ्या कलाकारांना, 40शीच्या पुढच्या सगळे माझे कलाकार आहेत त्यांना घेऊन कार्यक्रम करत असते. आता हा माझा जवळजवळ 16वा किंवा 17वा कार्यक्रम असेल, आणि मराठी गाण्यांचा हा माझं 2रं सत्र आहे, सुरमधुर गाण्यांचं. अजून उपक्रम म्हणजे असेच मी कार्यक्रम करत राहणार आहे, आणि असेच त्यांना पुढे पुढे घेऊन जाणार आहे. कारण माझ्याच अकॅडमीतले बरेच सिंगर्स आज मोठे मोठे स्टार झालेले आहेत. त्यांना बघून मला खूप बरं वाटते. माझ्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले बरेच सिंगर्स आज ऑर्गनायझर पण झालेले आहेत. त्यांनाही बघून मला खूप आनंद झाला. आज माझी सगळी टीम, मला सगळेजण माझे जे ऑर्गनायझर झालेले पण माझे शुभचिंतक आणि माझा मित्रपरिवार मला इथे शुभेच्छा द्यायला येणार आहेत. आणि सगळ्यांची मी लाडकी आहे. दिशा म्युझिक अकॅडमी ही पहिली अकॅडमी अशी जी स्त्री, एक लेडीज ह्याच्यामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये घेणारी मी एक पहिली महिला ऑर्गनायझर आहे. आणि आज माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत ज्या आज ऑर्गनायझर आहेत ठाण्यामध्ये, त्याही आज मला शुभेच्छा द्यायला इथे येणार आहेत.
अशा लोकांना सांगेन की तुम्ही लवकरात लवकर दिशा म्युझिक अकॅडमी जॉईन करा. पहिल्यांदा मी जेव्हा ही दिशा म्युझिक अकॅडमी चालू केली तेव्हा मी विना शुल्क घेतलेली. मी माझा ह्या कार्यक्रमामध्ये ही अकॅडमी चालू करण्याचं माझं पहिलं प्रिन्सिपल हे होतं की मला कोणत्याही प्रकारे शुल्क न घेता सगळ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. पण जेव्हा आपण मोठे मोठे कार्यक्रम करतो तेव्हा तिथे आपण सगळेच फ्रीमध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे हिशोबाप्रमाणे इथे माझ्या अकॅडमीमध्ये शुल्क आकारलं जातं आणि मी आता हे कार्यक्रम करते. पण खूप कमीत कमी फीस घेऊन मी आत्ता ही आणि हे सुद्धा गेल्या 1 वर्षातच मी फीस घ्यायला लागलेली आहे शिकवण्यासाठी. आणि मी हे क्लासेस घेते. पहिल्यांदा गेले 2 वर्ष मी शिकवतानाही कोणत्याही प्रकारचे शिकवण्याचे शुल्क घेत नव्हते. माझ्याकडे माझ्या अकॅडमीमध्ये गाऊन गेलेले एकूण 47 ते 48 मेंबर आहेत. दिशा म्युझिक अकॅडमीचा एक टेलिग्रामवर चॅनल आहे, तिथे 52 सिंगर्स माझ्या अकॅडमीमध्ये गाऊन गेलेले. आणि आता जवळजवळ प्रत्येक शो मध्ये 28 ते 30 सिंगर्स माझ्या शो मध्ये पार्टिसिपेट असतातच. आणि जेव्हा दिशा म्युझिक अकॅडमीचं बॅनर लागतं की मी आता कार्यक्रम करणार आहे, ते विदिन 2 ते 3 दिवसामध्ये माझा कार्यक्रम फुल होऊन जातो. हे माझ्या कार्यक्रमाची ही खासियत आहे की माझ्या अकॅडमीचा शो लागला की माझे सिंगर्स हे आवर्जून माझा कार्यक्रम अटेंड करतात आणि त्याच्यामध्ये सहभाग सुद्धा घेतात. सुद्धा मी एक शो करते, कारण लाईव्ह करताना खूप शुल्क घ्यायला लागतं आणि खूप खर्चही असतो. त्यामुळे मी लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा वर्षातून 2दा किंवा 3दा करते. पण करोके प्रोग्राम माझे महिन्यातून 2 ते 3 वेळा असतात. आणि माझी अकॅडमीची ही पण खासियत आहे की आम्ही वेगवेगळ्या थीम्स ठेवतो. जसं खान थीम ठेवलेली होती, त्याचप्रमाणे आम्ही अमिताभ बच्चन स्पेशल ठेवलेलं होतं, श्रीदेवी आणि माधुरी स्पेशल, असे वेगवेगळ्या प्रकारच्या. माझ्या अकॅडमीची खासियत ही आहे की आम्ही वेगवेगळ्या थीम्स घेतो आणि त्या थीमवर आम्ही शोज करतो. आणि ह्या इन्स्टिट्यूटचं नाव आम्ही ही दिशा म्युझिक अकॅडमी आहे, हा कोणता ग्रुप नाहीये. त्यामुळे इथे येणारा हा प्रत्येक जण प्रत्येकामध्ये गायक लपलेला आहे. पण आम्हाला जसं जमेल तसं त्याला मार्गदर्शन करून आम्ही गाण्याचा प्रोग्राम डिक्लेअर करतो आणि त्यांच्याकडून शुल्क घेऊन त्यांना डायरेक्ट स्टेजवर घेऊन जात नाही. जेव्हा मी कार्यक्रम करते तेव्हा पहिल्यांदा आम्ही जवळजवळ 1 महिना त्याचा अभ्यास करतो, रियाज करतो, म्युझिशियन कडून सिंगर्स कडून त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि मगच त्यांना स्टेजवर आणलं जातं. कारण प्रत्येक माणसाकडे वेळ हा फार कमी आहे आणि तो तसा वेळ काढून जर का कार्यक्रम बघायला येतो तर आपलं पण तितकंच कर्तव्य आहे की त्याला खूप आवडीचं आणि त्याच्या मनासारखं त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. कारण आपल्याकडून पण चांगलं गाणं देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रयत्न करण्यासाठी आम्ही जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी आम्ही 2 महिने तरी भरपूर मेहनत करत असतो. आणि माझ्या मागे सुद्धा मी एकटीच नाहीये, दिशा म्युझिक अकॅडमीची एक पूर्ण टीम आहे. माझे कोऑर्डिनेटर आहेत विवेक कदम, माझे को-ऑर्गनायझर्स आहेत सुनील सावंत आहेत, त्याच्यानंतर कमलेश ओजे ज्यांचा GRM माझा स्टुडिओ आहे, ते अशी आम्ही 5-6 जणांची टीम आहे. ती टीम वर्क आहे, इथे मी एकटी नाहीये. तर या सगळे जण मिळून आज आम्ही हा कार्यक्रम करतोय.